आज सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांची बैठक आज त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या संदर्भामध्ये निवडणुकीला समोर जात असताना काही सूचना करायच्या होत्या, त्या सूचना करण्यासाठी आम्ही बैठक केलेली आहे. आणि या बैठकीला आदरणीय जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील उमेदवार आहेत, त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे सगळे उपस्थित होते. निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आणि निवडणूक लढवत असताना ती विजयाची करण्याच्या संदर्भातले प्रयत्न 100% आम्ही करणार, अशा प्रकारचा विश्वास हा आमच्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये आहे. कालच सांगलीमध्ये त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील साहेब, प्रतीक पाटील आणि रोहित पाटील वगैरे सगळ्या असलेल्या नेत्यांच्या बरोबर उमेदवारांच्या बैठका झाल्या आणि तिथं त्यांच्या मतदाराबरोबर बैठका त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचा विश्वास तिथल्या असलेल्या मतदारांना दिलेला आहे. आम्ही सातारा आणि सुशिक्षित आणि नव्या पिढीचं देखील नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार या निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेला आहे. सगळ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सदस्यांना आपली स्वाभिमान, बाणेदारपणा, ठामपणा हा त्यांनी दाखवण्याची संधी आहे. शेवटी सत्ता आहे, सत्तेत राहायला लागते, सगळं आहे. आमचं मतच नाही, तिथं राहा, पण मतदान मात्र अभयसिंह जगतापांना करा, एवढीच आमची त्यांना विनंती. आमच्यावर या असंही आम्ही म्हणत नाही. आमच्याबरोबर जे घड्याळावर आमच्या पक्षात होते ते घड्याळावर उभे राहिले, तेही तिकडून आज सदस्य झाले. याचा सगळ्यांचा विचार केला. जिल्ह्यात लक्ष्मण तात्या असते किंवा बाळासाहेब देसाई असते तर हे चाललं असतं का? आणि आता राहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा. त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहीत. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा त्यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायच्या. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावं असं आपल्या मार्फत मी अपील करतो. आता तुम्ही प्रश्न विचारला की मागची जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली, ही निवडणूक कोणाची होती? महायुतीचीच होती. उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून महायुतीचेच उभे राहिलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष. मग आता महायुती म्हणून तुम्ही एकत्र मतं मागता, त्यावेळेला सुद्धा महायुतीचा उमेदवार असताना त्यांना मतं देणं गरजेचं होतं ना. त्यावेळेला तुम्ही सगळी यंत्रणा वापरली. म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांचा, ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला, सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांना सुद्धा पोलिसांनी धक्काबुक्की करून जर नेलं असेल तर आता तो धर्म का पाळला पाहिजे? त्यावेळेला त्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष झाला असता तर तो कोणाचा झाला असता? महाविकास आघाडीचा नव्हता, तो होता महायुतीचा. मग तुमच्या मित्र पक्षाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पावर वापरल्या आणि आता त्यांची मदत परत महाविकास आघाडीच्या आकडेवारीसाठी घेत असाल तर त्यांच्या सदस्यांनी आता तो विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं मताशी मी सहमत आहे. बैठकीला मी गेलेलो नव्हतो, काय चर्चा झाली मला माहीत नाही. सुप्रियाताई आमच्या आघाडीच्या मिटिंगला गेलेल्या होत्या पक्षाच्या वरती, त्यामुळे त्यांच्या स्तरावर याविषयी बोलणं माहीत नसताना योग्य. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत, ज्यांना हजारो लोकांनी खऱ्या अर्थाने निवडून दिलं, त्यांचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे असं मला वाटतं. कारण त्यांना खूप गृहीत धरलं जातं आणि त्यांना गृहीत धरून तुम्ही बघितलं असेल महायुतीतल्या पक्षांवर सुद्धा अन्याय या प्रकारे एका मोठ्या भावाकडून म्हणजे भाजपकडून होतो. म्हणजे निधी वाटप असेल, बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील
तिथे यांना महायुतीचा धर्म ते पाळत नाहीत आणि फक्त निवडणूक आली की महायुती लागते, भाजपचा उमेदवार असेल तर. आता हीच निवडणूक 2029मध्ये जेव्हा निवडणूक होईल तेव्हा महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या विरोधात जे लढणार आहेत ते भाजपच लढणार आहे. त्यामुळं आपणच आपल्या विरोधकाला मोठं करतोय असं हे या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं त्यांची नक्की लढाई कुणाशी आहे याबद्दल त्यांच्या मनातही खऱ्या अर्थानं कन्फ्युजन मला दिसतं. मी जेव्हा मतदारांच्यात जातो तेव्हा त्यांचा विरोधक आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की भाजपचा उमेदवार आहे या प्रकारचं कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये सुद्धा आजही आहे, संभ्रमावस्था आहे. आणि त्यांची खऱ्या अर्थानं मानसिकता भाजपला मतदान करण्याची नाही हे मी आपण सगळे झाडून आहेत हा?